मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अंकुश बाहेर जाण्यासाठी निघतो, तर अबोली कपडे पिळून वाळत घालत असते. परंतु हात भाजलेला असल्यामुळे अबोलीला कपडे पिळायला जमत नाही. तर अंकुश ते सर्व पाहतो व लगेच अबोलीला कपडे पिळण्यासाठी मदत करतो. ते पाहून अबोली खूपच खुश होते. तर तेव्हा दोघांचाही एकमेकांच्या हाताला स्पर्श होतो. त्यानंतर अंकुश तिथून जाण्यासाठी निघतो, तर अबोली त्याला थँक्स असं बोलते. तर अंकुश अबोलीकडे पाहतच राहतो. त्यानंतर डॉक्टर घरी येतात व अबोलीचा हात चेक करून सांगतात की जखम अजून ताजी आहे, भरायला काही दिवस लागतील. व अबोलीला विचारतात, अचानक अंगावर काही पडलं तर इतकं भाजत नाही, परंतु इथे असं वाटत आहे की जणू काय मुद्दाम हात विस्तवावर ठेवला आहे आणि डॉक्टरांपासून आपल्या दुखण्याबद्दल कोणी काही लपवायचं नसतं. आता तूच सांग नक्की काय झालं ते. तेव्हा ते ऐकून अबोलीला धक्काच बसतो. तेव्हा रमा व आजी बोलतात, अबोली मुद्दाम कशाला करेल, तिला काय वेड लागलं का. त्यावर अबोली सांगते, चुकून माझा हात तव्यावर पडला होता. तेव्हा डॉक्टर अबोलीला विचारतात, चुकून हात तव्यावर पडला तर आपण लगेच तो बाजूला घेतो, मग इतका वेळ हात तव्यावर कसा राहिला की मुद्दाम तुमचा हात तव्यावर ठेवला गेला. तेव्हा अबोली खूप घाबरते. त्यानंतर डॉक्टर अबोलीला काळजी घेण्यासाठी सांगतात व लगेच तिथून निघून जातात. तेव्हा नीता मात्र खूपच खुश असते आणि त्यानंतर नीता रमाला सांगते, ही अबोली किती निर्लज्ज आहे. अंकुशने तिला डिवोर्स दिला म्हणून तिने स्वतःचा हात भाजून घेतला, कारण तिला त्या डिवोर्स पेपरवर सह्या करायच्याच नव्हत्या. तेव्हा रमा नीताला सांगते, मला त्या अबोलीबद्दल काहीच बोलायचं नाही. तुला तर माहिती आहे मला खोटेपणाचा किती राग आहे ते. तेव्हा नीता म्हणते, आपण तिच्यासाठी किती केलं, प्रत्येक वेळी त्या अबोलीच्या चुका पदरात घातल्या, परंतु त्या बदल्यात तिने आपल्याला काय दिलं, नेहमीच आपल्या घराचा तमाशा केला, आपली इज्जत चव्हाट्यावर आणली. सगळं आठवलं तरीही माझ्या अंगाला काटा येतो. तेव्हा रमा नीताला तो विषय बंद करण्यासाठी सांगते, परंतु नीता मात्र ऐकत नाही व रमाला सांगते, तुझा झालेला अपमान मी विसरू शकत नाही. प्लीज तू एकदा अंकुशशी बोल, त्याला सांग ती मुलगी एक नंबरची खोटारडी आहे. त्यावर रमा नीताला स्पष्टपणे सांगते की मला त्या नवरा बायकोच्या मध्ये पडायचं नाही. नीता रमाला म्हणते, अंकुशलाही तेच हवं आहे म्हणून तर त्याने अबोलीला डिवोर्स पेपर दिले, परंतु ही बाई हटायलाच तयार नाही. पुढे जाऊन ही बाई सर्वांच्याच डोक्याला ताप होणार आहे. ते तुझ्या लक्षात येतं की नाही असं विचारते. त्यावर रमा सांगते, मला त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. अंकुश बघून घेईल काय करायचं ते. ती अबोली इथे राहिली काय आणि गेली काय, मला काहीच फरक पडत नाही. तर तेव्हा नीता विचार करते, आईच्या मनात ठिणगी तर मस्त पडली आहे, हळूहळू त्याचा वणवा कसा पेटतो ते बघच तू अबोली. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये काका प्रतापरावांच्या कंपनीवर छापा टाकलेल्या फाईलचे रिपोर्ट्स अंकुशला दाखवत सांगतात की प्रतापराव त्याच्यासारखा नकली माल कंपनीत वापरतो. आम्ही सगळी चौकशी केली आहे, सर्व कच्चा माल कमी दर्जाचा आहे. ते पाहून अंकुश खूपच खुश होतो. तेव्हा काका अंकुशला सांगतात, प्रतापरावांसारखी माणसं कुठल्याही थराला जाऊ शकतात, तुमच्या जीवालाही धोका आहे, तुम्ही जपून राहा. तेव्हा अंकुश काकांना विचारतो, या अगोदर प्रतापरावांसारखे गुन्हेगार माझ्यासमोर आलेच नाहीत का, परंतु या खाकीसमोर कुणाचाही निभाव लागला नाही. त्यांची काय अवस्था झाली हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. त्यावर काका होकार देत सांगतात, माहिती आहे, तुम्ही त्यांची पळताभुई थोडी केलीत, कायद्याने त्यांच्या नांग्या ठेचल्यात, परंतु हा प्रतापराव खूप हरामखोर माणूस आहे. तर अंकुश सांगतो, मला काहीच फरक पडत नाही. मी कोणत्या प्रतापरावांच्या मागे लागलेलो नाही, तर एका गुन्हेगाराच्या मागे लागलेलो आहे. आणि गुन्हेगाराने जर गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा होणारच, कारण माझ्यासाठी आधी खाकी मग बाकी. तर दुसरीकडे रमा तिच्या जुन्या साड्या पाहत असते. तेवढ्यात नीता तिथे येते व तुझ्या साड्या खूप छान आहेत, तुला वापरायच्या नसतील तर कुणाला तरी देऊन टाक असं रमाला सांगते. तेव्हा रमा नीताला बोलते, दिवशी वाटत नाही, कारण या साड्यांमध्ये माझ्या एक एक आठवणी आहेत म्हणून जपून ठेवल्यात. मुलगी जेव्हा बाई होते ना तेव्हा साडी तिची आठवण होते.
त्यानंतर रमा तिच्या साखरपुड्याची, नीताच्या बारशाची व अंकुशच्या बाबांनी लग्नानंतरच्या पहिल्या पाडव्याला दिलेली साडी नीताला दाखवते। तेव्हा नीता ती साडी रमाकडून घेते व खूप छान असल्याचं सांगते। त्यानंतर नीता रमाला बोलते, या साड्या धुवून इस्त्री करून मगच तू या सुटकेसमध्ये ठेव, म्हणजे तुला वाटेल तेव्हा या साड्या तुला घालता येतील। तेव्हा रमा नकार देते, परंतु नीता मात्र ऐकत नाही व मी अबोलीला तुझ्या या साड्यांना इस्त्री करायला सांगते असं बोलते। परंतु रमा नकार देत, मला कोणीही माझ्या साडीला हात लावलेला आवडत नाही असं नीताला सांगते। परंतु नीता ऐकत नाही। तेव्हा ती खूपच आग्रह करते, तर नाईलाजाने रमा होकार देते व अबोलीला नीट इस्त्री करायला सांग असं नीताला सांगते। ते पाहून नीता होकार देते व खूपच खुश होते। त्यानंतर नीता ती साडी घेऊन तिच्या रूममध्ये येते व दार बंद करून इस्त्री चालू करते व रमाच्या साडीचा पदर जाळून टाकते व विचार करते, अबोली हे भोग आईच्या साडीला नाही तर तुझ्या नशिबाला पडलं आहे। तर दुसरीकडे अबोली तयार होत असते, तेवढ्यात नीता तिथे येते व अबोलीकडे रमाची साडी देत इस्त्री करण्यासाठी सांगते व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही साडी आईला अंकुशच्या बाबांनी दिली आहे, त्यामुळे तिचा हिच्यात खूप जीव आहे, नीट इस्त्री कर असं अबोलीला सांगते। तर अबोली लगेच आनंदाने होकार देते। तर नीता रमाला आवाज देत साडी अबोलीकडे दिल्याचं सांगते। तर ती साडी पाहून अबोली नीताला ही साडी तर फाटली आहे असं धक्क्यानेच बोलते। तेव्हा नीता सांगते, मला व आईला माहिती आहे, तू टेन्शन घेऊ नकोस, कारण ही साडी अगोदरच फाटलेली आहे। तेव्हा साडी फाटली असली तरीही या साडीत आईच्या आठवणी आहेत आणि आठवणी अशा फेकून देता येत नाही, त्यामुळे तू नीट जपून इस्त्री कर आणि आईला परत दे, म्हणजे आईसोबत तुझ्याही आठवणी तयार होतील, आई तुझ्यावर खूप खुश होतील असं ती अबोलीला सांगते। त्यानंतर अबोली रमाच्या साडीला इस्त्री करू लागते व नीताला आवाज देत ती साडी मस्त घडी घालून तिच्याकडे देते। त्यानंतर नीता ती साडी रमाकडे देते। तेव्हा रमाला ती साडी फाटलेली दिसते, तर तिला मोठा धक्काच बसतो। तेव्हा रमा लगेच बाहेर जाते व अबोलीला ही साडी कशी जळाली असा जाब विचारते। तेव्हा अबोली ही साडी अगोदरच जळालेली होती असं रमाला सांगते। तर रमा चिडून अबोलीला खोटं बोलू नकोस असं सांगते। तेव्हा अबोली बोलते, मी नीताताईला विचारलं होतं, त्या मला म्हणाल्या की ही साडी अगोदरच फाटलेली आहे। तेव्हा रमा नीताला आवाज देत विचारते, परंतु नीता नकार देत, मी जेव्हा अबोलीला साडी दिली होती तेव्हा ती व्यवस्थित होती असं सांगते। तर नीताचा खोटेपणा पाहून अबोलीला धक्काच बसतो। तेव्हा नीता तूच आईची साडी जाळलीस असा आरोप अबोलीवर करते व अबोलीला बोलण्याचा चान्स देत नाही। तेव्हा रमा अबोलीवर चिडून तिला खोटारडी असं बोलते। तर नीता अजूनच रमाचे कान भरवते। तर तेव्हा रमा अबोलीला सांगते, खोटं बोलणाऱ्यांची मला खूप चीड येते, तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की तू विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाहीस, एक नंबरची खोटारडी आहेस व लगेच तिथून निघून जाते। तर नीता अबोलीकडे पाहून मोठ्याने हसत तिला चिडवते व तिला ठेंगा दाखवत तिथून निघून जाते। तर तेव्हा अबोली विचार करते, काहीही झालं तरी हे घर माझंच आहे व मी हे घर सोडून कुठेच जाणार नाही। उद्याच्या भागामध्ये अंकुश अबोलीसाठी साडी घेऊन येतो व अबोलीला त्या साडीत पाहून खूपच खुश होतो। पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब